नागपुरात 104 ग्रॅम MD पावडरसह 3 आरोपींना अटक करत 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात गणेशपेठ पोलीस आणि NDPS पथकाला यश आलंय। संयुक्त कारवाईत अंमली पदार्थाची मोठी कारवाई करण्यात आली आहे। आरोपींमध्ये कुशल सिंग, सरदार सिंग सोडिया, संजय बगदीराम विश्वकर्मा आणि हर्षल बांते यांचा समावेश आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नागपूरहून जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले आहेत। नागपूरमध्ये जितेंद्र, 3 आरोपींसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। गणेशपेठ आणि NDPS पथकांची ही संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली। काय सविस्तर माहिती? कारण नागपूर पोलीस म्हणजे नागपूर पोलिसांचं गणेशपेठ पोलिसांचं पथक आणि NDPS म्हणजेच अंमली विरोधी पोलिसांचं जे पथक आहे त्यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। नागपूरच्या गणेशपेठ परिसरामध्ये राहुल कॉम्प्लेक्स आहे। राहुल कॉम्प्लेक्समधून अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती जी आहे ती NDPS पथकाला मिळालेली होती आणि NDPS पथकाने गणेशपेठ पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी धाड घालून 104 ग्रॅम MD पावडर जप्त केलेला आहे। सुमारे 10 लाखाचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे आणि 3 आरोपींना अटक केलेली आहे। यापैकी जे 2 आरोपी आहेत ते मध्य प्रदेशातील आहेत आणि या MD पावडरची जी तस्करी आहे ती मध्य प्रदेशातून होत असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत, सहभागी आहेत आणि याची पाळेमुळं मध्य प्रदेशामध्ये कुठपर्यंत खोलवर रुजलेली आहेत या रॅकेटचा भंडाफोड आता पोलिसांनी केलेला आहे। तसाच याचा अधिक तपास जे आहे ते NDPS पथक करत आहे। मात्र अलीकडच्या काळातील ही एक मोठी कारवाई म्हणावी लागेल, ज्यामध्ये 104 ग्रॅम MD पावडर पोलिसांनी जप्त केलेला आहे। नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।